मनमाड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला असे भावनिक प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले। शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता। तो प्रश्न महत्त्वाचा मानून आमदार कांदे यांनी आज त्याची पूर्तता केली। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पूज्य भंते डॉक्टर राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, बबलू पाटील, गंगाभाऊ त्रिभुवन, मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, सौ अंजुम कांदे, फरान शेख आदी उपस्थित होते। भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल बोधी यांचा व आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर संपन्न झाले। यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। त्याचबरोबर सुंदर आतिषबाजी करण्यात आली। या सोहळ्याला उपस्थित पूज्य भंते डॉक्टर राहुल बोधी व सुहास कांदे व सौ कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। आज माता रमाईच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकींची समाप्ती करण्यात आली। सर्व पक्षीय नेते व सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी पूज्य भंते डॉक्टर राहुल बोधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झालेली पाहून आमदार सुहास कांदे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। इतिहासात पहिल्यांदा हेलिकॉप्टरमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होताना ही घटना अलौकिक असल्याचे सांगितले। हा क्षण मनात साठवून ठेवा असे ते म्हणाले। सुहास कांदे सारखा लोकप्रतिनिधी मिळाला हे भाग्य आहे असे डॉक्टर राहुल बोधी यांनी सांगितले। आमदार सुहास कांदे, कार्यक्रमाप्रसंगी माझे भाग्य आहे की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण करून झाले। त्याचबरोबर आपले आशीर्वाद असेच असू द्या। लवकरच भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन असा शब्द देतो असे ते शेवटी म्हणाले। लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह, आनंद, जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला। मनमाडचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत। मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि मी फक्त आपल्याला एकच विनंती करतो, आपण म्हणतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारायची आहे। सृष्टी मी आपल्याला वचन देतो, आमदार सुहास कांदे, आदरणीय राजाभाऊ आहिरे असेल, आदरणीय राजाभाऊ पगारे असेल, माझ्या जय भीमच्या सगळ्या भीम सैनिकांचा शब्द वचन देतो की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची भीमसृष्टी आपली असेल। मला फक्त आपण आशीर्वाद द्या। मी फक्त आपल्या आशीर्वादाचा दुधाकत फक्त परमेश्वर माझ्यामध्ये देव, गौतम बुद्ध माझ्यामध्ये देव, हीच मी प्रार्थना करतो आणि ताबडतोब मी पुतळ्याचं अनावरण करतो। जय भीम। आपण जर क्षणाची वाट पाहतात अण्णांसाठी एवढंच म्हणेल, कोसळू दे वर्षा, उठू दे झंझा वात, आसुड विजीचे घेऊन या निमिषात, धावू दे दिशांना करुणी आकांत, तरी निश्चय असू दे ज्योत तुझ्या हातात, तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो, अत्तदीप भव, स्वयंदीप हो, अत्तदीप भव, स्वयंदीप हो।